श्री स्वामी समर्थ. तर आज कुठलाही मसाला न वापरता चमचमीत छोले आणि मस्त मऊ क्रिस्पी भटुरे बनवणार आहे. तर याच्यासाठी मी 1 वाटी काबुली चणे घेतलेले आहेत, अर्थातच छोले. या छोल्यांना मी 6 ते 7 तास भिजवून घेतलं. भिजलेले छोले एका कुकरमध्ये काढून घ्यायचे. नंतर आता याच्यामध्येच पाणी, 1 साल काढून घेतलेला बटाटा, थोडंसं मीठ घातलं, 2 चिमटीत बसेल इतपत हिंग याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. नंतर थोडीशी हळद आणि तेल टाकून हे छोले मी मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ भिजवून घेऊयात. तर इथं मी एक मोठं ताट घेतलं आहे आणि एका वाटीच्या प्रमाणे मी पाऊण वाटी रवा घेतला आहे. जेवढा रवा आहे तेवढंच याच्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. तर आता दही आणि रवा हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर या रव्याला मी एक 10 मिनटं मी असंच ठेवून दिलं. 10 मिनटानंतर याच्यामध्ये मी त्याच वाटीनं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर हा मैदा मी स्वच्छ चाळून घ्यायचा. नंतर आता याच्यामध्येच मी पाऊण चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि पाव चमचा बेकिंग पावडर याच्यामध्ये मी टाकलेले आहे. नंतर चवीपुरतं याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही कसुरी मेथी, थोडंसं तेल किंवा ओवा तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये साहित्य टाकू शकता. तर प्रत्येकाची छोले आणि भटुरे बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते. नंतर रवा, मैदा आणि दही याचं सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, एकमेकांना छान असं चोळून घ्यायचं. नंतर याच्यावरती थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं पीठ भिजवून घ्यायचं. पीठ खूप दाटसर नाही आणि खूप सैलसर नाही, असं मस्त थोडंसं लुसलुशीत पीठ होईपर्यंत मळून घ्यायचं. आता हे मळलेल्या पिठाला मी एका ताटामध्ये 2 ते 3 मिनटं छान असं आपटून घेतलेलं आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल. तर आता याला छान असं मी आपटून घेतलं आहे, कारण तुम्ही नंतर ना या पिठाला असं मी थोडंसं लांबून बघितलं तर याला मस्त अशी जाळीसुद्धा आलेली आहे. तर आता हे पीठ मी 2 ते 3 तास तरी झाकण ठेवून भिजवून घेणार आहे. नंतर आता इथं आपण मस्त चमचमीत छोले बनवूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेत. तर याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची. नंतर इथं मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. नंतर गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झाली की याच्यामध्येच मी 1 मोठी पळी तेल घातलं. आता या तेलावरतीच मी थोडेसे खडे मसाले आणि लसूण टाकून त्याला छान असं परतून घेणार आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. नंतर आता याच्यामध्येच मी कांदा आणि टोमॅटो याची प्युरी घालणार आहे आणि ही प्युरीसुद्धा 2 ते 3 मिनटं मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यामुळं हे कांदा टोमॅटोची प्युरी छान शिजलीही जाते आणि याचं छान असं तेलही सुटतं त्याला. नंतर आता याच्यावरतीच मी पावडर मसाले घालणार आहे. तर याच्यात थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट घातलेला आहे. तर आता हे सगळे मसाले छान या प्युरीमध्ये परतून घ्यायचे. तर तोपर्यंत आपले छोलेसुद्धा असे मस्त मऊ शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर आता हे छोले मी या वाटणामध्ये टाकून घेणार आहे. तर इथं मी कुठलाही छोल्याचा एक्स्ट्रा मसाला वापरलेला आहे. जे घरामध्ये जे मसाले उपलब्ध आहेत त्याच्यामध्येच ही छोल्याची भाजी मी बनवलेली आहे. तर आता सगळे छोले याच्यामध्ये टाकून घ्यायचे, याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर छोले शिजवताना याच्यामध्ये मी 1 बटाटासुद्धा टाकला होता. तो बटाटा आता मी बारीक खिसणीनं खिसून घेणार आहे. तर छोले शिजवताना याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं, त्याच हिशोबाने याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. टोमॅटो असल्यामुळे याची चव बॅलन्स होण्यासाठी याच्यामध्ये मी थोडीशी साखर घातली होती. नंतर हा बटाटा खिसून घेतला होता बारीक खिसणीनं, तो बटाटा आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि सगळं एकसारखं छान असं मिक्स करून घेणार आहे. तर बटाट्यामुळे छोल्याच्या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात. तर एकदा नक्कीच या पद्धतीनं बनवून बघा. तर आता याच्यामध्ये मी खडे मसालेसुद्धा अगदी खाताना सहज काढून खाता येतील असेच वापरलेले आहेत. तर आता या छोल्यांच्या भाजीला मी 2 ते 3 मिनटं छान मीडियम गॅसवरती मस्त असं शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण मस्त भटुरे बनवून घेऊयात. तर गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये भटुरे तळण्यासाठी तेल घातलेलं आहे. तर आता आपण हे जे पीठ भिजवून घेतलं होतं याच्यावरती सुद्धा थोडंसं तेल घालायचं आणि तुम्हाला कितपत भटुरे मोठे किंवा छोटे हवेत त्या हिशोबाने याचे छान असे गोळे करून घ्यायचे. याच्यावरती थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे एकमेकांना चिटकत नाहीत. तर आता हे भटुरे मी छान असे लाटून घेणार आहे. तर शक्यतो तेलावरतीच लाटतात, पण मी इथं थोडंसं पीठ घातलेलं आहे.
तर आता तुम्हाला हवं तेवढ्या आकारामध्ये तुम्ही याला छान असं लाटू शकता. तर मी भटुरे असे गोल बनवणार आहे, त्याच्यामुळे याला मी गोलच असं लाटून घेणार आहे. तर आता भटुरे लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत. तर सगळे एकदम न लाटता एक एक भटुरा लाटून घ्यायचा आहे आणि छान तळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी छान असा भटुरा लाटून घेतलेला आहे. नंतर असेच मी एक एक करून लाटून घेणार आहे आणि मस्त तळून घेणार आहे. तोपर्यंत आपलं तेलसुद्धा असं मस्त गरम होत आहे. तर भटुऱ्याच्या पिठाला सैलसरच भिजवून घ्यायचं आणि भटुऱ्यांचे पीठ हे 2 ते 3 तास तरी भिजायला ठेवायचं. जेवढं हे पीठ जास्त भिजतं तेवढे याचे भटुरे मस्त खुसखुशीत होतात. तर या पिठामध्ये रवा वापरल्यामुळे हे भटुरे जास्त वेळ फुगलेले राहतात. काही जण तर हे पीठ रात्रीचंच भिजवून ठेवतात, त्याच्यामुळे भटुऱ्याचं पीठ जास्त वेळ फर्मेंट होतं आणि याचे भटुरे वरतून क्रिस्पी होतात आणि आतून एकदम छान असे जाळीदार होतात. तर याची चव खूप जास्त छान लागते आणि जेवढं पीठ जास्त भिजतं त्यामुळे या पिठाला थोडासा असा आंबटसर वास येतो, कारण आपण याच्यामध्ये दही वापरल्यामुळे हे पीठ जास्त छान असं फर्मेंट होतं. तर तुम्ही बघू शकता भटुरे तेलामध्ये किती छान मस्त असे गुबगुबीत फुलतेत आणि मस्त तळले सुद्धा जातात. तर आता एक एक करून लाटून घ्यायचं आहे आणि भटुरे लाटताना सुद्धा मी अगदी हलक्या हाताने हे भटुरे लाटलेले आहेत. तर याच्यावरती तेलही टाकायची अजिबात गरज नाही आहे, हे आपोआपच मस्त असे टम्म फुगत आहेत. तर आता दोन्ही साईडनं मस्त हे भटुरे छान तळून घ्यायचे आहेत. तर हे भटुऱ्याचं पीठ मी जरा जास्त वेळेस भिजवून ठेवलं होतं, त्याच्यामुळे या भटुऱ्यांची चव अशी थोडीशी आंबटसर आणि क्रिस्पी अशी येते. तर खूप जास्त छान लागते. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर आता सगळे भटुरे मी छान असेच गुबगुबीत मस्त तळून घेणार आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर एकदा नक्कीच कांदा भजीऐवजी छोले भटुरे एकदा नक्की बनवून बघा. अशा पद्धतीनं खूप जास्त छान लागतात. तर आता मस्त हे भटुरे एक एक करून मी तळून घेणार आहे. तर आता सगळे तळून झाल्यानंतर आपण याचं मस्त असं ताट बनवून घेऊयात. तर एका प्लेटमध्ये हे मस्त चमचमीत छोले घ्यायचे आहेत. तर या छोल्यामध्ये कुठलाही मसाला न वापरता सुद्धा याची चव खूप जास्त छान लागते. नंतर कांदा आणि लिंबू घेतलेला आहे. तर या कांद्याला तुम्ही तिखट मीठ लावूनही घेऊ शकता, तो सुद्धा कांदा खूप छान लागतो. आणि हे आपल्याला मस्त गुबगुबीत तळलेले भटुरे घ्यायचे आहेत. तर हे भटुरे 2 ते 3 तास तरी असेच मस्त फुगलेले राहतात. तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे मस्त ताट बनवून घेतलेलं आहे. तर आता याच्यातलाच मी एक भटुरा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतमध्ये असे मस्त त्याला जाळीसुद्धा पडलेली आहे आणि वरतून एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असं जाळीदार हे भटुरे झालेले आहेत. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा.